नमस्कार मंडळी, मराठी कट्टावर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. कापूस सोयाबीन अनुदान योजना यामध्ये शेतकऱ्यांना आता कापूस आणि सोयाबीनचं जे अनुदान आहे, त्याचं वितरण सुरू झालेलं आहे आणि ते त्यांच्या अकाउंटला पोहोचायला सुद्धा सुरू केलेलं आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत के-वाय-सी केलेली नाही आहे आणि ते या अनुदानापासून वंचित राहिलेत, तर त्यांना के-वाय-सी कशी करायची आहे, ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत बघत राहा. शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन अनुदान वितरण सुरू झालेलं आहे. कापूस आणि सोयाबीन जवळपास ₹5,000 प्रति हेक्टर असे 2 हेक्टरच्या मर्यादित प्रत्येकी ₹5,000 अनुदान असेल. पहिल्या टप्प्यात 49,50,000 खातेदारांच्या खात्यांमध्ये 2,398,93,00,000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत. राज्यात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची संख्या सुमारे 96 लाख आहे. तसेच जे शेतकरी आहेत त्यांच्या सातबाऱ्या उतारावर कापूस सोयाबीनची नोंद आहे. वनपट्टा धारक शेतकरी ज्या गावातील भूमी अजून संगणकीकरण झालेलं नाही, अशा गावातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी हा त्यांचा लाभ घेऊ शकतात. ज्या शेतकऱ्यांचं ई-के-वाय-सी करायचे त्यांची यादी गावात प्रदर्शित करण्यात आलेली असेल आणि या शेतकऱ्यांनी संबंधित कृषी सहाय्यकाशी संपर्क साधायचा आहे. म्हणजे प्रत्येक गावाचा एक कृषी सहाय्यक नेमून दिलेला आहे. त्या कृषी सहाय्यकाशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे. कृषी सहाय्यक त्यांचे लॉग इनमध्ये उपलब्ध सुविधेद्वारे संबंधित खातेदाराच्या आधार संलग्न मोबाईल क्रमांकावर येणाऱ्या OTP माध्यमातून ई-के-वाय-सी करतील. तसेच जर स्वतः शेतकऱ्याला जर पोर्टल जाऊन OTPच्या माध्यमातून किंवा बायोमेट्रिकच्या माध्यमातून करायचं असेल ई-के-वाय-सी, त्याची सुविधा सुद्धा सुविधा केंद्रात उपलब्ध आहे. त्यासाठी तुम्हाला मेन पोर्टलवरती जायचं आहे. पोर्टल गेल्यानंतर खाली तुम्हाला एक वेबसाईट दिलेली आहे, scagridbt.mahait.org. त्याच्यावरती गेल्यानंतर ओपन केल्यानंतर तुम्हाला नाही का एक डिस्बर्समेंट स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारचा तो पॅनल असेल आणि त्यावरती डिस्बर्समेंट स्टेटस या जे लिहिलेलं आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारचं पॅनल ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि खाली OTP किंवा बायोमेट्रिकच्या सहाय्याने तुम्ही त्याच्यावरती गेट डाटावरती क्लिक करायचं आहे. गेट डाटावरती क्लिक केल्याच्या नंतर कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी तुमची ई-के-वाय-सी कंप्लीट झालेली असेल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमची के-वाय-सी जी आहे ती OTP आधारित किंवा बायोमेट्रिक आधारित वरती कंप्लीट करून घ्यायची आहे. तर मंडळी भेटूया अशाच व्हिडिओमध्ये, महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.